आहे आणि या दौऱ्याच्या माध्यमाने वेगवेगळ्या विधानसभेमध्ये जाऊन जिल्ह्यांमध्ये जाऊन आम्ही आढावा बैठक या ठिकाणी घेतोय। मंत्री महोदय दादा भुसे साहेब या दौऱ्याच्या निमित्ताने बरोबर आहेत। आज सकाळपासून नंदुरबार त्यानंतर आता धुळे आणि उद्या जळगाव पूर्ण दिवस असा हा दौरा असणार आहे। शिवसेनेची ताकद कुठल्या कुठल्या विधानसभेमध्ये आहे, जिल्हा परिषदांमध्ये आहे, कशा प्रकारे कार्यकर्ता काम करतोय त्या ठिकाणी, नगरपालिका असतील महानगरपालिका असतील ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्याचा आढावा देखील या ठिकाणी घेतला। त्याच्यामध्ये जागा किती आल्या, किती जागा ज्या आहेत ते गमाव्या लागल्या, पराभूत झाल्या, त्याचा आढावा या ठिकाणी घेण्यात आला। येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, त्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका कशा प्रकारे लढवल्या गेल्या पाहिजे या सगळ्यांचा आढावा जो आहे तो या शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमाने या ठिकाणी होतो। प्रत्येक कार्यकर्त्याशी चर्चा करण्याचा एक प्रयत्न या शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमाने असतो। प्रत्येक ठिकाणी 2-2, 2.5 तास बैठक या ठिकाणी होते आणि त्या कार्यकर्त्याच्या काय अपेक्षा आहेत, काय म्हणणं आहे पक्षाकडून, शासनाकडून या देखील गोष्टीचा आढावा या बैठकीच्या माध्यमाने होतो। साहेब, विधान परिषदेच्या निवडणुकीत राज्य सरकारचा आलेला आहे, ओबीसी प्रमाणित मराठा आरक्षण देखील लागू मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाहीर केले काय? मी अजूनपर्यंत तो GR बघितलेला नाही, पण मराठा समाजाच्या ज्या ज्या मुद्दे आहेत ते सगळे मुद्दे सकारात्मकरित्या हाताळण्याचं काम याच्या अगोदर देखील सरकार करत होतं। शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील केल्या, त्याचबरोबर आता देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत ते देखील करतायत। तर पूर्ण मंत्रिमंडळ जे आहे, शासन जे आहे, सरकार जे आहे पूर्ण गंभीर मराठा समाजाच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्याला घेऊन आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नाशिक असेल या दोनही विधान परिषद निवडणुकांसाठी अद्याप महायुतीचे उमेदवार समोरासमोर उभे टाकलेले दिसतात। कुठे? नाशिक असेल जळगाव या दोन्ही जागांसाठी महायुतीचे उमेदवार बघा, महायुतीचे जे उमेदवार आहेत सगळीकडे प्रत्येकाला वाटत असतं की बाबा मी निवडणूक लढली पाहिजे आणि त्या अनुषंगाने तिकडे महायुती नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टीच्या काही बंडखोर उमेदवारांनी त्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत। त्याचबरोबर जळगावमध्ये मला वाटतं शिवसेनेच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी भरलेले आहेत। तर मला वाटतं सगळ्यांचे जे फॉर्म आहेत किंवा सगळ्यांबरोबर जे बोलणं आहे हे माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, त्याचबरोबर मंत्रिमंडळातील दादा भुसे साहेब सारखे सगळे आमचे वरिष्ठ नेते असतील हे बोलत आहेत आणि त्याच्यातून सकारात्मक तोडगा जो निघेल। पण मी एक तुम्हाला सांगतो, सगळीकडे महायुतीचेच उमेदवारांचा विजय जो त्या ठिकाणी होईल। पण असं असताना देखील महायुतीमध्ये हे योग्य नाही अशा पद्धतीचं अनिल पाटलांनी म्हटलंय की उमेदवार जाहीर होतात मात्र बंडखोरी होते, उमेदवार पळवले जातात, गायब होतात। असं असताना कोण म्हणालं? असं अनिल पाटील, राष्ट्रवादीचे नेते, जळगावचे माजी मंत्री, अंमळनेरचे आमदार। असं असताना महायुतीसाठी योग्य नाही, काय म्हणाले या संदर्भात? कोणाचे उमेदवार पळवले? उमेदवार गायब झालेले आहेत, बंडखोरी झालेली आहे। बघा, मला वाटतं याच्यामधला जो काही तोडगा आहे हा वरिष्ठ पातळीवरती जो 100% निघेल। महाराष्ट्रामध्ये शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली रोज जे आहे वेगवेगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे प्रवेश जे होत आहेत। लोक जे आहे शिंदेसाहेबांवरती, शिवसेनेवरती विश्वास दाखवत आहेत म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश दररोज प्रवेश जे आहे हे शिवसेनेमध्ये होत आहेत। याच्या पुढे देखील होत राहतील आणि आज जे लोक शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत त्यांच्यामुळे नक्कीच शिवसेनेची ताकद जी आहे ती येणाऱ्या काळामध्ये वाढणार आहे। वापर करण्यात आलेला आहे असा विरोधकांतर्फे आरोप करण्यात आला आहे। हे लोक मोजायला गेले होते। बघा, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जी आहे ती घोडदौड करते, बाळासाहेबांचे विचार जे आहे शिवसेना पुढे घेऊन जाते आणि बाळासाहेबांना अभिप्रेत असणारं काम हे प्रत्येक शिवसैनिक त्याचबरोबर प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी करतोय। राजकारणामध्ये जर आणि तर या सगळ्या गोष्टींना जो आहे हा त्या ठिकाणी थारा नसतो। जे आज आहे वर्तमान परिस्थितीमध्ये त्यावरती जे आहे आपण सगळे लोक जे आहे हे बोलत असतो।
साहेब, शिवसेनेमध्ये भाजपच्या विषय खूप मनात राग आहे. पदाधिकारी असेल, कार्यकर्ते असतील, स्थानिक लेवल पातळीवर भाजपकडनं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा विचार केला जात नाही, अशी अनेक ठिकाणी आपल्या कार्यक्रमामध्ये देखील कार्यकर्त्यांनी या ठिकाणी नाराजी बोलून दाखवली आहे. बघा, कार्यकर्ता हा जो संवाद मेळावा आहे तो त्यासाठीच आहे की काय चालू आहे, कशा प्रकारे विधानसभा किंवा तालुका किंवा गाव स्तरावरती काम जे आहे कार्यकर्त्यांचं चालू आहे, काय काय अडीअडचणी आहेत, तर त्याच्यामधून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर येत असतात आणि त्याची नोंद जी आहे ती पक्ष या ठिकाणी घेतो. भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टी समन्वयाने कशा सुटतील याच्यासाठी आम्ही काम करत राहू. अब्दुल सत्तारांनी देखील नाराजी बोलून दाखवली आहे आज या संदर्भात की भाजपाने आज आमचे हातपाय साठला तर मुलगा छाटण्याची मिळाली आहे. बघा, मला वाटतं प्रत्येक आता कार्यकर्त्याची अपेक्षा असते की निवडणूक लढवली पाहिजे, पण जेव्हा आपण युतीमध्ये असतो तेव्हा काही गोष्टी ज्या आहेत या युतीतील वरिष्ठ नेते जे आहे निर्णय घेत असतात आणि वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतल्यानंतर जो हा कार्यकर्ता असेल, पदाधिकारी, तो गोष्टी ज्या आहेत त्याचा फॉलो करतात. येणाऱ्या काळामध्ये शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवली का? अशी नाराजी काय? अशी शिवसेनेची जागा असताना यंदा विधानसभेची जागा भाजपाने हिसकवली. दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टीने यंदा महापालिकेच्या निवडणुकीत पण शिवसेनेला सापत्ता अशी वागणूक दिलेली, याबाबत काय म्हणाल? शिवसेनेची ताकद येणाऱ्या काळामध्ये या धुळे जिल्ह्यामध्ये कशी वाढेल याच्यासाठी हा शिवसंवाद दौरा होता आणि या दौऱ्याच्या माध्यमाने प्रत्येक तालुक्यामध्ये असेल, प्रत्येक गावामध्ये शिवसेनेची ताकद येणाऱ्या जिल्हा परिषदांमध्ये जास्तीत जास्त जागा या शिवसेनेच्या कशा निवडून येतील. आपण शिरपूरचं उदाहरण बघितलं, तिकडे शिवसेना कधीच जी आहे ती निवडणूक त्या ठिकाणी एवढ्या ताकदीने लढली नव्हती. तिकडे जे आहे 32-36 हजार मतं जी आहे ती सगळी मिळून शिवसेनेला मिळालेली आहेत. धुळे शहरामध्ये देखील 45-50 हजार मतं जी आहे शिवसेनेला मिळालेली आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये या मतांमध्ये जे आहे ही वाढच होणार आहे आणि शिवसेना पूर्ण ताकदीने या धुळे जिल्ह्यामध्ये पक्ष कसा वाढेल याच्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. धुळे महानगरपालिकेमध्ये देखील भाजपकडनं शिवसेनेला विश्वासात घेतलं जात नाही म्हणून पहिल्याच महासभेमध्ये शिवसेनेने बॅक फुटून आले होते. या सगळ्या गोष्टी होत राहणार. भविष्यामध्ये शिवसेना आणि शिवसैनिकाची ताकद कशी वाढेल याच्यासाठी पक्ष जो आहे हा पूर्ण ताकदीने शिवसैनिकांच्या मागे उभा राहणार.